सावता महाराजांचं कुळ तसं आज आपल्याला आरण भेंडीचं पाहायला मिळतं, पण मूळतः आमचे प्रातस्मरणीय वक्ते बाबा ज्या वेळेला सावता महाराजांच्या संदर्भात काही बोलायचे त्यावेळेला सांगायचे की सावता महाराजांचं जीवनचरित्र पूर्व इतिहास पाहायचं झालं तर सांगली जिल्ह्यामधलं आहे. त्यांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यात आहे. त्या गावाचं नाव काय मला आठवणार नाही, पण औंड वगैरे असं काहीतरी गाव सांगतात. तिथलं महाराजांचं मूळ कुटुंब, महाराजांच्या मूळ कुटुंबात दैवमाळी म्हणून एक व्यक्तिमत्व. त्या दैवमाळींना 2 मुलं, एक डोंगरोजी आणि एक परसोजी. हो, त्या डोंगरोजींचं चरित्र काही पाहायला मिळत नाही, पण परसोजींचं चरित्र पाहायला मिळतं. परसोजींच्या पत्नीचं नाव आहे नंगिताबाई, म्हणजे सावता महाराजांच्या आईचं नाव आहे ते. परसोजी आणि नंगिताबाई हे फिरत फिरत प्रवासात मजल दर मजल उदरनिर्वाहाच्या साधनानं माळी म्हटल्यावर शेती करणार कुटुंब ती अरणभेंडीला आली आणि तिथं अरणभेंडीला राहायला लागली. त्या अरणभेंडीला राहत असताना त्यांच्या पोटी एक सुंदर रत्न, त्यांनी प्रार्थना केली भगवंताला, मुलबाळ नाही, मुलबाळ नाही, माझ्या पोटी एखादा साधू जन्माला आला पाहिजे, सत्प्रजा उत्पन्न झाली पाहिजे. आणि सत्प्रजा उत्पन्न झाली पाहिजे असं म्हटल्यानंतर आता पांडुरंगालाच मागणं. पांडुरंग परमात्मा मूळतः कृष्ण आहे. गोकुळी हुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिका करता आलेला परमात्मा हा मुळात कृष्णच आहे. पण पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा, पंढरीश असलेला देव एकटा पंढरपुरात आला नाही. कोण कोण आलं? पांडुरंग बाळ मूर्ती, पांडुरंग टाळ वाजवा, गाई गोपाळ सांगाती, गाई गोपाळ सांगाती, ओ ये बोनिया प्रीती, समचरणी राहिला पांडुरंग बाळ मूर्ती, पांडुरंग बाळ मूर्ती, समचरणी राहिला पांडुरंग बाळ परिवार. एकटा आला का देव पंढरपूरला? 9 लक्ष गोधने 500 सवंगडे, सगळे सवंगडी घेऊन आला पांडुरंग परमात्मा. तुम्ही पहा, पंढरीचं चरित्र सामान्य नाही महाराज. पण तिथं आल्यानंतर हे परसोजी बाबा नंगिताबाई वारीला यायचे. तिथं आले की ते देवाला म्हणायचे मुलगा द्या, मुलगा द्या. भगवंताला समजलं याला चांगलं बाळ द्यायचं, देव अंतःकरणात राहील असा मुलगा पाहिजे. तिथं पेंद्या नावाचा मित्र भगवान परमात्म्याचा कृष्ण अवतारातला सवंगडी देवाबरोबर पंढरीत आलेला. त्या पेंद्यांनी सांगितलं महाराज देवा, जर हिच्या पोटी देव साठवणारा मुलगा जन्माला द्यायचा असेल तर मी हिच्या पोटी जन्माला जातो, तुम्ही मला पाठवा. अरे पण कठीण आहे गर्भवासाचं दुःख, मी जातो देव साठवण्याकरता. गर्भवासीचे दुःख गाडे कवना पुढे सांगावे, विष्टालेपच उकडे, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासीचे दुःख गाडे. अरे बाप रे, किती दुःख आहे ते. ना तरी मातेची उदर कोरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडोनी नवमासवरी, जन्मोजन्मोनी मरती. इतकं दुःख आहे. जन्माचं दुःख काय सामान्य आहे का? न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पेंद्या महाराज म्हटले देवा, अरे आम्ही विष्णूचे दास आहे, आम्ही गर्भवासाच्या दुःखाला भिणारी माणसाने, पळकुटी माणसाने, आम्ही पळकुटी माणसं रणांगण सोडून पळत सुटतात. आणि संघर्ष करणारे योद्धे, संकट समोर आलं तरी रस्ता न बदलता आपली वाट चालत राहतात. मी त्यातला भक्त आहे, मी शूरवीर भक्त आहे. संकट डोळ्यासमोर आहे. मिलिटरीत जाणाऱ्याला माहिती नाही का छातीवर कधी गोळी लागू शकते, तरी तो भरतीवर भरती, मिलिटरीतली भरती ही झाली की ते झाली की का, त्याला जिद्द आहे, चिकाटी आहे, उमेद आहे.
ज्याच्या मनातच भीती आहे. पुण्याला पोलीस भरती चालू होती, ग्राउंडवर पोलीस भरतीचा सगळं रनिंग वगैरे काय असेल त्यांचा तो पेपर चालू. रांग लागलेली बरोबर शिस्तीत रांगेत, छाती उंची लांबडी, भालाफेक थाळीफेक रनिंग हे सगळं मोजणं चालू. रांगेत सगळे विद्यार्थी उभे. तिथे एक गर्दीतून मुंडका जाऊन पुढे एकानं काढलं. ते साहेब म्हटले कार भाऊ लांबडी? तो म्हणे नाही. उंचवडी? नाही. भालाफेक थाळीफेक काही? म्हणे काहीच नाही. मग तू आला का आली इकडे? तो म्हणे मी हे सांगायला आलो तुम्ही माया भरोशावर राहायचा नका. यातलं कोणी अरे खेळ पडकुट्याच आहे का वेळा तो? भक्ती ते कठीण सोपं आहे का ते? लोक म्हणतात नाम संकीर्तन. ऐक हे फक्त प्रवेशिका सोपी आहे, पुढचं सारं कठीणच आहे. आहे सोपं सोपं म्हणतं. अरे परमार्थ काय सोपा असते काय? सगळ्यात मोठी अडचण आहे वारीला जाणारा उंबरठा, तो ओलांडता येत नाही तुला म्हणतो नाम संकीर्तन साधन पै सोपे. सोपं आहे का ते? सोपं नाही. गर्भवासाचं तू कामी सहन करायला तयार आहे, पण आम्हाला तू परसोजींच्या पोटी जन्माला घाल. कोण म्हटलं असं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ताण घेऊ नका गाड्या. एकदम वेळेत खेळी मेळी मस्त एकदम वेळेच्या आत कीर्तन करू. पेंद्या म्हटला. आता पेंद्या म्हणजे जीवलं. काय भक्ती केली गोपाळी नाथ महाराज बोलतात. काय ती सोडी की ओळी त्यांचे उचिष्ट मी कवळगिडी प्रेम सम्मिळी डुलत. फार उपकार करणारा आपला देव आहे. अहो वारकरी संप्रदायाचं काय भाग्य. आपल्या संप्रदायात ज्या देवतेची उपासना करतो तितका कृपाळू देवच नाही महाराज कुठे. तितकी कृपा. अरे देवाचे अनेक स्वभाव आहे, पण उपकाराचा देवाचा स्वतंत्र स्वभाव आहे. तुझे अवतार जाणो स्वतंत्र ज्ञानोबाराय बोलतात. ज्ञानोबारायांनी कोणाचं वर्णन केलं नाही महाराज, पण देवाच्या अवतार्याचं वर्णन ज्ञानोबारासारख्या महात्म्याला बोरड पाडतं. देवा तुझे अवतार जाणो स्वतंत्र. तुझा स्वभाव वेगळाच आहे. खरंच आहे वा. अरे तुझ्यासारखा कोणीच नाही रे देणारा. हे देणारे खूप असतील जगात, पण तुझ्या एवढा नाही बाबा. देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्य ऐसे पवित्र जे वैरी आई दिदले. अरे चांगल्याला कोणी देईल, सुपीक जमिनीत कोणी पीक काढेल, पडीक जमीन तयार करणं देवा तुझ्या अवतार जाणो. मोक्ष दुराराध्य कीर होय परी तोई आराधी तुझे पाय. धाडसी जेत जाय पाय को जैसा. कोणाला काय दिलं तू आसन कादिकाचे निमाने. सायुज सौरसू दिदला पुतने. जी विषाची आस्तन पाने मारू आली. आगा राजसूय यागाचाही सभासदी. देखता त्रिभुवनांची मांदी. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला. तो वना आला याची लागी. बैसावे पितयाचे उत्संगी. उत्तान पादाची. देवा तू बापाच्या मांडीवर बसायला आला, पण तू काय केलं? काय उभी. तो वनाला याची लागी. बैसावे पितयाचे उत्संगी. चंद्र सूर्यादिका परिस जगीशला घोकेला. तू काय सामान्य आहे का देवा? अरे ऐसिया अपराधिया शिशुपाळा. आपण पेठाव दिदला गोपाळा. काय दिलं? कोण देते हो? अरे चांगलं बोलणाऱ्याला कोणी चांगलं म्हणे. शिव्या देणाऱ्याला जवळ जागा देणं साधा उपकार आहे हा. अरे राम राम राम. काय तुझा स्वभाव आहे देवा. ऐशिया अपराधिया. ज्ञानोबारांना तो अपराधी वाटतो आणि देवाला तो जवळचा वाटतो. काय पांडुरंगाचा स्वभाव असे. ऐशिया अपराधिया शिशुपाळा. पण आपण पेठाव दिदला गोपाळा. की उत्तान पादाची बाळा काय द्रौपदी चाड. तुझ्यासारखं कोणी देऊ शकत नाही देवा. आम्हाला दे. पेंद्याने हात जोडले. अगोदर तो गोपाळ म्हणजे फार विरक्त, आणि हात जोडल्यावर मित्र आपल्याला एखादी गोष्ट मागतोय ना, आपल्या मनात ती न देता अशी भावना येते. याला काही मैत्री म्हणत नाही परमात्मा म्हटलं. पेंद्या पण माझी तुझी ताटतूट होईल रे.
होऊ दे देवा झाली तर, पण असा जन्म घेणार आहे मी की पुन्हा कधी तुझ्यापासून लांब जाणार नाही. एकदा तुम्हाला या परसोजी बाबाच्या कुळात घाल काढा जन्माला. भावविभोर झाले परमात्मा. हे चरित्र आहे सावता महाराजांचं पूर्वाश्रमीचं. मी तुला देणार, देण्याचा स्वभाव देवाचा आहे. ठरलं पेंद्याने नंगीतामाईच्या पोटी जन्माला यायचं. आणि शालिवाहन शके चुकू शकतं माझं कदाचित 1172, माझे आता भरपूर दिवस झाले वाचनात. सावता महाराज नंगीतामाईच्या पोटी अवताराला आले. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुरः औदार्य वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. शीलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्येनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्येनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्येनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्येनं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या कुठंतरी आडवं येणार आहे. माता माऊल्यांनो ध्यानात ठेवा. ज्या माऊलीला आपली कुस पवित्र व्हावे वाटते, जिला आपल्या कुळामध्ये कुलदीपक हा सत्प्रजेत जन्माला यावा असं वाटतं, तिनं नित्य शुद्ध कर्म केलं पाहिजे. पांडुरंगाची उपासना केलीच पाहिजे, व्रताचरण केलंच पाहिजे, ज्ञानेश्वरी गाथेचं पारायण केलंच पाहिजे. सुशिलो मातृपुण्येनं, शिलवान मुलगा आईच्या पुण्येने जन्माला, विद्वान एखादा मुलगा जन्माला आला बापाची पुण्य, उदार एखादा मुलगा जन्माला आला वंशाची पुण्य, आणि भाग्यवान एखादा मुलगा जन्माला आला स्वतःची पुण्य. याच्या उलट आहे. उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्र्य मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि अभागी मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पापानं. आज केलेलं पाप, आज केलेलं पुण्य उद्या तुम्हाला मला कुठं तरी कधीतरी आडवं येणार म्हणजे येणार, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. जर तुम्ही पुण्य मानत असाल तर तुम्ही पाप मानलं पाहिजे, जर तुम्ही आशीर्वाद मानत असाल तर तुम्ही शाप मानला पाहिजे. तसं आपल्याला आशीर्वाद मिळवायचा की शाप मिळवायचा हे आपलं आपल्याच हातात आहे. त्यामुळं चारही प्रकारचं शुद्धीचं पुण्य, माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य सावता महाराजांच्या कुळामध्ये होतं. तिथं सावता महाराज अवताराला आले, आणि सावता महाराज अवताराला आल्यानंतर त्यांची भक्ती ही कर्माचरणाची भक्ती. कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन. कर्मातच देव पाहायचा. कुठं पाहायचा देव? अहो इतका व्यापक देव पाहायचा, इतका व्यापक पाहायचा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. हे कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. मोठणारा लसूण मिरची अवघा झाला, झाला, अवघा झाला, झाला माझा हरी. मोठणारा वीर झाली, अवघी व्याधी पंढरी. ऊस गाजर रताळ अवघा, अवघा झाला से गोवाळू. साबुता म्हणे, 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 सावत्याने केला मला विठ्ठल पायी गोविला गला. विठ्ठल आई गोविला. ओ कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, ओ अवघी मिठाई
सर्वत्र समाना सर्वाभूती पाहे. अहो, सर्वभूती सोडा, सर्व भाजीपाल्याच्या पदार्थात देव. मोठ नाडा विहीर दोरी, जिकडं पाहाव तिकडं लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. तसा माडी समाज मूळतः शेती करणारा समाज सांगितला. शेती माडी समाजासारखी आजही आमच्या शेजारी तालखेड्याला असेल माडी समाजाची काही कुटुंब आहे, फार जीवाभावानं शेती करणार. शक्यतो हा समाज शेतीतच राहणारा समाज आहे. जिथं शेती तिथं जी मंडळी राहते. हो, शेती ब्राह्मणानं नाही माळ्यानंच करायची असते. कोण्या ब्राह्मणानं शेती करून त्याला परवडली असा इतिहास सापडत नाही. तुम्ही ब्राह्मण देवतेंना जाऊन विचारा, का हो ब्राह्मण बुवा शेती केली आणि परवडली? परवडले नाही. जेनो काम तुझ्या केसो होता काय, ज्याचं काम त्याला आहे. प्रत्येकाचा धर्म आहे आणि तो धर्म रक्तात उतरलेला असतो. त्या रक्तामधून मुळतः संस्कार झालेले असतात. डाळी काढण्याचं, बी बियाणं काढण्याचं, जुनी गेल्या वर्षीचं पीक निघालेलं त्याची बिजवाई पुढच्या वर्षी काढून ठेवण्याचं काम माळी समाजातल्या महिलांना चांगलं जमतं. पण आता हे जुन्या महिलांना बरं का, आता नाही, आता दंडवत प्रणाम, आता ते धाडस करून आता दळण माहिती नाही तर बाकीचं काय. परवा एक माझ्या बाई तिच्या सोनीला घेऊन आली, पडबाई महाराजांच्या पाया. महाराज परवा लग्न झालं माझ्या पोराचं, आले नाही तुम्ही? सगळे चालते. म्हटलं म्हणूनच आलो नाही मी. पण माई सूनही 100 रुपये काढले दिले तिच्या हाती. म्हटलं चांगलं आहे, शिक्षण चांगलं दिसते म्हटलं बाईचं, खूप शिकेला म्हणे बाबा ते. पण तुम्हाला कसं माहीत? म्हटलं तिनं पिशवीत बाजाराच्या खाली टमाटे ठेवले आणि टमाटेवर बटाटे ठेवून राहिली माय. तेव्हा ध्यानात आलं की शिक्षण बरं आहे, कारण शिक्षणाशिवाय नाही कळू शकत नाही. आता शिक्षणाने इतकी क्रांती झाली की भाजीपाल्यांची नावं सुद्धा माळी समाजात जन्माला आलेल्या मुलींना सांगता येणार नाही, मुलांना सांगता येणार. काळ हा दिवसागणिक बदलत चालला. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलं, स्पर्धेचं युग आलं. पण मुळतः शेतीवरती प्रेम असलेला समाज म्हणजे माळी बांधव आहे, माळी समाज आहे. प्रचंड अतीव प्रेम आणि जमिनीवर प्रेम असलं पाहिजे. महाराज आपण जिथं जन्माला आलो मुळतः त्या देशाचंच नाव भारत देश, कृषीप्रधान देश म्हणून आहे. जमिनीवर प्रेम करायला शिका. जमीन आपल्याला सांभाळू शकते. सगळी साधनं संपतील जगातली, जमीन संपणार नाही. आणि सगळं परत मिळेल, जमीन परत मिळत नाही. कारण ही जमीन ज्यानं निर्माण केली तो देव आहे. जेने हे विश्व निर्मिले, विश्व त्यानं निर्माण केलं, त्यानं जमीन निर्माण केली. प्रजा वाढवता येईल, जमीन कशी वाढवणार? म्हणून जमीन जर असेल तर सांभाळा. एक वेळ उपवाशी राहा, कर्ज झालं तर. पण जमीन विकायचा निर्णय कधी घेऊ नका. जमीन एकदा गेली परत घेणं कठीण आहे. शेतीवर माणसाचं खूप प्रेम असलं पाहिजे. का असलं पाहिजे त्याचं सगळ्यात मोठं कारण सांगतो. त्याच जमिनीनं आपल्या बापाला खाऊ घातलंय. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा एवढा काय शासकीय योजना नाही काही होतो. आता तर काहीच नसलं तर माणूस नुसता योजनेवरही जीवन जगू शकतो. फक्त काहीच नाही बा, फक्त योजना आहे शासकीय, तरी तो जिवंत राहील मरेपर्यंत. काहीच नाही. शिवभोजन थाळी आहे, बाई असली तर 1500 रुपये आहे. वय वाढलं की फुकट तिकीट, महिलांना निम्मे, श्रावणबाळ योजना आहे, निराधार आहे, गौरेशन आहेच ना. केवळ शासनाच्या अनुदानावरही माणूस जगू शकतो. पण शासनाचं अनुदान नाही, काही नाही, तेव्हा या जमिनीनं आपले पूर्वज सांभाळले. ध्यानात ठेवा, तुमच्या माझ्या अंगात जे रक्त आहे ना, या जमिनीतल्या अन्नानं तयार झालेलं रक्त आहे. या जमिनीनं आपला बाप जगवला, त्याच जमिनीत कष्ट करून आपली आई आपल्याला सांभाळून गेली, आणि त्याच जमिनीच्या आधारावर आपली पुढची पिढी सुद्धा जगणार आहे. एकमेव गोष्ट या जगातली, तिचं नाव जमीन आहे. कधी ना कधी, आज नाही उद्या जमीन, परवा जमीन, तिचं नावच जमीन आहे. कधीतरी जमीन, कधी ना कधी जमीन, तिचं नावच जमीन आहे. म्हणून तिला ठेवली पाहिजे, तिला सांभाळलं पाहिजे. जमिनीवर, भूमातेवर, या भूमीवर भगवंताची पत्नी आहे ती. तिच्यावर किती जीव लावावा, किती प्रेम करावं, सावता महाराजांकडून शिकावं. आणि अशा नंगिता माईच्या पोटी सावता महाराजांचा अवतार कार्य संपन्न झालं. त्या अरणभेटीमध्ये एकच जे जेकार झाला. एक मुळात आमच्या पवार महाराजांच्या आवाजात गोडवा आहे, आणि ते सावता महाराजांची वचनं नामदेवरांनी गायलेली आपल्या जीवाभावाची वचन आहे. असं वाटतं बस असाच आनंद झाला असेल बा. जेवढ्या टाळ्या वाजवताना तुम्हाला हे प्रमाण ऐकल्यावर आनंद झाला,
एवढा आनंद अरणभेंडीत झाला. सावता महाराजांचा जन्म झाला, जन्मला निदान सावता तो. धन्य ती भूमी, धन्य ते अरण रत्नाची ते खान. रत्नाची खानच असलेली अरण भूमी, ज्या भूमीमध्ये भगवान परमात्म्याचा कैवार असलेला. हाताने हात द्या, हाताने हात एका ठिकाणी द्या, फिरू नका. देऊन द्या, ठेवून द्या एका ठिकाणी. ते बरोबर देतात मंडळी. तुम्ही ते फिरवा हाताला हात असं. योजना एकदम शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे. कोणी सरकारी योजना दाबू नका. आणि आपल्याच घरात सगळ्या योजना, रोजगार हमी योजना अर्धी तुम्ही नर द्या, आम्ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू द्या. हो, धन्य ते अरण, धरण्य ते अरण की ज्या अरण्ये सावता महाराजांसारखं रत्न आम्हाला दिलं. गावात एखादं भुशवा कार्य करणारा पोरगा असला, बोलू नका बोलू नका, ऐका. भुशवा कार्य करणारा मुलगा असला, कोणी मुलगी एखादी तुमच्या गावातली पोरगी PSI झाल्यावर तुम्हाला आनंद होणार नाही? आनंद होणार नाही तर तुमच्या अंतःकरणाचं ऑपरेशन करावं लागेल. जर आनंद होत नसेल तर, जर आनंद झाला तर समजावं आपण चांगले माणसं आहे बुवा, चांगले जगात राहण्याच्या योग्यतेचे माणसं आहे आपण. ज्याला PSI लागल्यावर दुःख होतं त्याचा लागलं ना, अरे लागल तुझंही. तुझं ते पत्त्याच्या गेमाच्या बाहेर काढला पाहिजे अगोदर, त्याशिवाय ते लागणार नाही. ज्यानं क्रांतीच केली, आता कोणाचंही कसं भुशवा कार्य होईल. आमच्या गावात एकदा पत्त्यावर रेट पडली पोलिसांची. पत्ता खेळत होते 4-5 जातो, त्यातले दोघं तिघं पकडले पोलिसांनी. एक पोलिसांनी पकडायच्या अगोदर पोलिसांच्या गाडीत येऊन बसलं. पोलीस म्हणत गड्या तुझ्यासारखा इमानदार पत्ते खेळणार आम्ही नाही पाहिला गड्या, अजून मानलंच पाहिजे तुला. पण तू का रे किती मूर्ख आहे रे, गाडीत येऊन बसला एकदम. तो म्हणे साहेब गेल्या वर्षी तुम्ही मला पकडलं होतं, पण तेव्हा इतकी गर्दी झाली ती गाडीत की मला लटकून जावं लागलं होतं पोलीस स्टेशनला. मी यावर्षी ठरवलं होतं लटकून बिटकून नाही, गाडीतच बसून जाऊ केलं. वा, धन्य ते अरण रत्नाची ते का म्हणचा का प्रमाण. अरे कार्य भुशवा पाहिजे ना. काय भुशवा कार्य केलं सावता महाराजांनी. त्यांनी हरी धरला, हरी आला हाता मग कैची भय चिंता. कोणी म्हणतं पंढरपूरला सावता महाराज जात नव्हते, गैरसमज आहे, बुद्धिभेद आहे. सावता महाराजांची वडिलोपार्जित पंढरीची वारी होती. सावता महाराज तीर्थयात्रा फिरून आली. सगळ्या तीर्थावडीमध्ये त्याची प्रमाण आहे, त्याचा उल्लेख आहे. सगळ्या संतांसमवेत सावता महाराज ज्येष्ठ संत होते, सगळ्यांना मोठे संत. सगळ्या तीर्थयात्रेला अगदी उत्तरेमधून रामेश्वरातून सगळीकडून सावता महाराजांनी तीर्थयात्रा केलेली आहे. सावता महाराज फार जीवाभावाचे सगळ्यांचे लाडके संत म्हणून सावता महाराजांकडे पाहिलं जायचं. उत्तम शेती करणारे, पण व्यापक दृष्टी त्यांची पारमार्थिक क्षेत्रात निर्माण झालेली आणि त्या व्यापकत्वामुळं त्यांच्या जीवनाचा ठसा एक आगळा वेगळा उमटला. तो एका चरित्राच्या माध्यमातून उमटला. ते चरित्र काय आहे? प्रेमानं भरलेलं जीवन आहे. जिथं प्रेम आहे तिथं परमात्मा आहे म्हणतात. काही लोकांचं अंतःकरण प्रेमाचं असेल, पण अंतःकरण नाही प्रेमाचं. प्रत्यक्ष यांचं अंतःकरण म्हणजे प्रेमाचा समुद्र. सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळिया घरी. अहो प्रेमाचा समुद्र म्हणजे सावता महाराज. समुद्र प्रेम जिथं भरलेलं आहे, जितकं पाणी, समुद्रातलं पाणी मोजता येतं? मोजणं शक्य नाही. तसं सावता महाराजांच्या अंतःकरणातलं देवाविषयीचं प्रेमच मोजता येत नाही. इतके प्रेमळ संत म्हणजे सावता महाराज. पण त्यांची क्रांतिकारक ख्याती केव्हा झाली? केवळ शेती करून झाली? केवळ बांधावर देवानं सेवा केली म्हणून झाली? पांडुरंग परमात्म्याचा रथ अरणभेंडीला आला म्हणून झाली? हे सगळं झालं याला कारण एक चरित्र आहे, जे सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी ऐकलंच पाहिजे. आणि ते चरित्र ऐकून आपल्याला एक त्याचं आगळं वेगळं पुण्य मिळतं, फळ मिळतं. काय ते चरित्र आहे? चरित्र तुम्ही ऐकलंय, फक्त तुम्हाला स्मरणात आणून देतो. या अभंगाचं 3रं चरण त्या संदर्भातलं आहे. ऐका. असं झालं, आळंदी क्षेत्रामध्ये एका सभेकरता नामदेव महाराज आले. संत सभा होती. त्या संत सभेकरता पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याची प्रतिनिधी संत पंढरीचे नामदेव महाराज आले. आणि तिथं नामदेव महाराज आल्यानंतर सगळ्या आळंदीकरांना माहिती पडल्यानंतर सगळे सामोरं गेले. निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानेश्वर महाराज, चितकला मुक्ताबाई सगळे गेले पुढं. आणि मग पुढं गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी पहिल्यांदा दर्शन केलं. कोणाचं? नामदेव महाराजांचं. माझा मोठा भाऊ पाया पडतो म्हणून मी पाया पडलं पाहिजे. ज्ञानोबारायांनी दर्शन घेतलं. ज्ञानोबाराय पाया पडतात म्हणून मी पडलं पाहिजे. सोपान काका पाया पडले, पण मुक्ताबाई काही पाया पडल्या नाही. चरित्र फार मोठं आहे, मी छोटंसं करून सांगतो. पडल्या नाही, त्याची प्रमाण खूप सुंदर आहे.
त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ताई तुम्हाला काही वेगळं सांगावं लागेल का? हो पडा पाया. मी नाही पडणार. का? मी पडूच शकत नाही. हे कच्चं कोरं मळक आहे, काय ज्या पाया पडता. आता मळकं तपासायचं काम जेवढं चांगलं कुंभाराला जमतं तेवढं माळ्याला कसं जमेल? प्रत्येकाची ड्युटी वेगळी आहे ना. माळ्याला भाजीपाड्यातलं कळेल, कुंभार काला त्या गाळग्यातलं कळेल. सगळ्या जाती धर्माची पंथाचे संत वारकरी संप्रदायात होऊन गेले. गोरोबा काका हजर होते, त्यांना बोलावलं. हे मुक्ताबाईंनी जरा नवीन प्रकरण उभं केलं व आहे. प्रकरण म्हणजे काही रमीचं नव्हतं. ते प्रकरण म्हणजे ते घट तपासण्याचं होतं. प्रकरण बरेच नवीन 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 नवीन. आता काय करावं देव जाणे कळत नाही. पण आश्चर्य वाटतो खरंच लोकांचं. काही घटनाचं आश्चर्यकारक आहे. कुठं हाणामारी चालू आहे, हॉटेलमध्ये हाणामारी चालू आहे, कुठं रमीचाच व्हिडिओ बाहेर येत आहे. अख्खा अधिवेशन केलं पण शेतकऱ्याचा प्रश्न काही सापडला नाही बा कुठं. अर्ध्या महाराष्ट्रात, अर्ध्या जास्त महाराष्ट्रात, 70% महाराष्ट्रात पाऊस नाही. राजीव पाणी नाही. वातावरण तयार होतं, पाऊसाची येऊन नाही राहिला. आमच्याकडे सोयाबीन सुकायला लागली, पाणी नाही. तुमच्या भागातच कुठं पाऊस आहे? समाधानकारक पाऊस ज्याला म्हणतात, अजून पाऊस नाही. किती चिंतित शेतकरी. पण सगळं आश्चर्य आहे. इथून पुढं सगळं आश्चर्यच पाहायला मिळेल आपल्याला. कलियुगच आहे हा. सगळं संपेल. लोक म्हणत होते बैलाचं शिंग सोन्याचं होईल, झालं. लाखो रुपयाच्या बैलाच्या किमती झालं. डोंगरी दिवे लागतील, लागले. लग्नाचे करार होतील, झाले. 10-10 वर्षापुरता बायको, 10 वर्षापुरता नवरा, असे करार व्हायला लागले देशात. लग्न झाल्यावर मुली आई होण्यास नकार देतील. करार व्हायला लागले, मी आई होणार नाही, माझं सौंदर्य खराब होईल, शिजरीने माझ्या पोटाला डाग पडतात, माझं सौंदर्य बिघडतं, म्हणून मी मायच होणार नाही, असं म्हणणाऱ्या बाया जन्माला यायला लागल्या. सांगा, जिथे आई होण्याकरता देवाला नवस करणाऱ्या आपल्या माऊल्या कुठं, आणि जिथं माझं सौंदर्य बिघडेल म्हणून मी आई होणार नाही असं म्हणणाऱ्या बायका कुठं. आश्चर्य ना. त्यांना काय मातृत्व कळणार आहे? दिवसेंदिवस हे सगळं बदलणार, चित्र बिघडणार. काळ आहे व त्याला काही तुम्ही करू शकत नाही, कोणी थांबवू शकत नाही. कलियुग आहे. नशीब आहे आपला, आपण कलियुगाच्या तोंडावर जन्माला आलो. पुढं पुढं पहा काय होतं. मी तर रोज म्हणतो, रोज पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन, 6 वर्षाची कन्या गर्भीन राहीन. ऐकाया कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी, ऐसा शकून दादा ऐका निर्धारी. काळ बदलणार, सगळं बदलणार आहे. बदलण्या काळाकडे पाहू नका, आपण आपलं जीवन पहा, सुंदर ठेवा. ज्याच्या घरात ज्ञानेश्वरीन गाथा आहे ना, त्याचं काय वाकडं होणार नाही. पण हे गाथा ज्ञानेश्वरीच्या विरोधात जीवन जगणाऱ्यांचं मात्र एक दिवस वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कुंभार बाबाला बोलवलं. हा ना वय काय प्रमाण सांगतोय का? प्रथम तो थापटणी निवृत्तीनाथा, डेरा झाला आणि का ब्रह्मरूप. त्याची थापटणे ज्ञानेशाची डोई, आता लेश नाही कोरा कोटे. त्याची थापटणे सोपानाची डोई, आता लेश नाही कोरा कोटे. आता काही कोरेपणा शिल्लक नाही. नंबर आला मुक्ताबाईचा. त्याची थापटणे मुक्ताबाई हानी, अमृत संजीवनी उतू आली, अमृत संजीवनी. अगदी नागोरोबा काका म्हटल्या, ओ या घटाला काय तपासता बापा? मुक्ताबाईचा घट इथं माय आहे रे लोक्याची. अरे बापरे, आद्यत्र जननी देवाची, हिचं मळक मी तपासू? हा अपराध आहे. मग नंबर आला नामदेवरायांचा. हा ना, नामदेवरायांच्या डोक्यावर मारलं थापटणं. त्याची थापटणे नामदेवावर, डोई चोडू मोहरू रडू लागे. काही डोकं चढतात, रडतात नामदेव महाराज.
अहो इतक्या जोरात कोणी मारते? पळत सुटले नामदेव महाराज. देव त्यावेळेला म्हणे नामा जातो मी पळोने, देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या मी जातो पळोनी. देव म्हणे नाम्या जातो पळोनी. हे देव म्हणे नाम्या जातो मी पळोने, देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. देव म्हणे नाम्या जातो मी पळोनी. देव म्हणे नाम्या मी जातो पळोनी. काढी बाधुंडोनी मज लागी, काढी बाधुंडोनी मज लागी, काढी बाधुंडोनी मज लागी, काढी बाधुंडोनी मज लागी. देव म्हणे नाम्या जातो मी पळोने, देव म्हणे नाम्या जातो मी पळोने. काडीबा धुंडोनी मज लागी. काय झालं? नामदेवराय जसे पळत सुटले तसे गोरोबा काका म्हणतात, गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, तिळभरी नाही भाजी येला. तसे नामदेव महाराज पंढरपूरला गेले आणि देवाला सांगितलं, का रे देवा? ते ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, अरे तो त्या लहानशा पोरीला इतकं जवळचं म्हणतो, हाणलं रे त्यांनी मला. तिथं जाऊन काही पाणी नाही, चहा नाही, कॉफी नाही, दूध नाही, काहीच नाही, एकदम रट्टे. असं कोणी स्वागत करतं का? आणि तू त्यांना म्हणतो बघता, अरे तुझं काही चुकलं असेल नामदेव. चुकलं नाही अरे, मला जाणून मलाच कोरं म्हणतात. मी काय कोरा आहे का? तू माझ्या हातचं खातो? तू काय कोऱ्याच्या हातचं खातो का? तेव्हा म्हटले तू खरंच कोरा आहे. नाही नाही देवा, मग एक काम कर, आपण लपाछुपी खेळू. देवान लपाछुपी, हो देवातच तर जग लपाथपी खेळतो तो. पण देव आहे तो. नभ तुझं माझी खेळे लपाथपी. आकाशाला लपाथपी खेळायची वेळ येते त्यावेळेला आकाश पांडुरंगामध्ये लपाथपीचा खेळ खेळतो. इतका देव मोठा आहे. आणि तो इतका मोठा असलेला परमात्मा नामदेवरायांना म्हणतो, आपण लपाछुपीचा खेळ खेळू. लपाछुपी. आता लपाछुपी खेळणारे पोरं गावात दिसत नाही. आपण सगळे लपाछुपी खेळलोय. गावात लोखंडी खांबा असायची तेव्हा, त्याला टन 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 ते वाजवलं की येऊ का, ते वाजला की घंटा सगळे लपून बसायचे. सगळे खेळ खेळले आहे की नाही? ते वाजायचं. ते आता खेळच नाही. आता डाबडुबली खेळ नाही. त्याला तुमच्या भागात सुरपारंब्या म्हणतात. डाबडुबली आमच्या भागात डाबडुबली म्हणायची. कमी उंचीचं झाड. एक दबाकुटी नावाचा खेळ होता. दबाकुटी खेळले तुम्ही? हा, अपारपी. अपारपी म्हणजे सगळे कापडांनी चेंडू तयार करायला जायचा. आणि जितकी ताकद आहे तितक्या ताकदीने समोरच्याला आणायचा. तो त्यात काही एवढे खतरनाक खेळणारे होते. त्यांच्या हातचा चेंडू लागला म्हणजे खेळातून प्लेअर बाद व्हायचा, डायरेक्ट घरीच जायचा तो. नाही बाबा खेळ असे खेळ लपाथपीचा खेळ खेळायचा. आणि काय देव म्हणे नाम्या, सुंदर प्रमाण आमच्या सुनील महाराजांनी दिलं. देव म्हणे नाम्या, मी आता पळून जातो आणि तू काडीबा धुंडोनी मज लागी. तू मला शोधायचं. तू जर मला शोधून दाखवलं तर तू पक्का, नाही तर कच्चा. जा देवा, तू कुठेही गेला ना तुला धरूनच आणेल. लपायला लागले देव. ओसात गेले तरी नामदेवराय माग, केळीच्या बागेत गेले तरी नामदेवराय माग. कुठं लपू म्हणे गड्या? कोणाच्या घरात लप, नदी माग लप, पाण्यात लप. हात बाबा कुठंही येतोय. पडता 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 पंढरीहून आरण भेंडीला आले सावता महाराजांच्या गावात. आणि बाबा शेतावर होते, भजन चाललेलं होतं. समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. फार समाधानी संत सावता महाराजांचंच वचन आहे. कोण दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवसी पालकी सुभेदार, कोण दिवसी पायाचा चाकर, ओ कोणे दिवसी पायाचा चाकर. चालत जावे चालत जावे, देव ठेवील तैसे राहावे. खूप समयासी सादर व्हावे,
समयासी सादर व्हावे देव ठेवी तैसे राहावे देव ठेवील तैसे राहावे देव ठेवील आम्हा तैसे आम्ही राहू त्याच्या इच्छे जसं आमचा पांडुरंग आम्हाला ठेवील चे हृदयी बैसे नारायण कृपेचे सिंहासन घालूनिया सिंहासन मांडला अनाथ विराजमान झाले नामदेव राहिले काओ भगवान परमात्मा इथं कशाचं देव इकडे पाहू तिकडं पाहू काही दिसत नाही झालं असं थोडंसं पितंबराचा सोगा बाहेर होता त्या माळांच्या आधी या बाबांनी पिवळा काय पिवळा पितांबर काही जागगनी झडक लाव गरुडावर बैसुनी माझा कैवानी अरे हा तोच आहे इथं लपलेला आहे काय सुंदर चरित्र आहे सावता महाराजांचं तुम्ही नजरेला आणा काय प्रेम असेल भगवंतावरती की चिरून टाकली हृदय छाती कोण चिरतं का आम्ही म्हणतो माझ्या हृदयात आपल्या हृदयात काय निघेल कप निघेल आपल्या हृदयात देव अरे बापाने आमच्या त्या मोताळ्याच्या बस स्टँडवर एक पोरगा नवीन लग्न झालेलं मेहंदी बिंदी काढलेली बस स्टँडवर बसली दत्त तो पोरगा म्हणे तुला माझ्या डोळ्यात काय दिसतं सांग ती म्हणे तुम्हाला माझ्या डोळ्यात काय दिसतं हा म्हणे तुझ्या डोळ्यात तुम्हाला सारं जग दिसतं सारं जग मी त्याच एस टी स्टँडवर उभा मी त्याच्याजवळ गेलो म्हटलं बिंडो खा तू या जगात माझी एस टी कुठे दिशीन तर पाय मी 1 घंटा झाले बसला तुला जर जग दिसून राहिलं तर आपली एस टी पाय त्या जगात कुठे लपेल